युद्धाला आता खऱ्या अर्थानं तोंड फुटलं होतं. एक दिवस दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, आचार्य, आमचा सर्वनाश व्हावा हीच तुमची इच्छा दिसते, कारण काल आपण युधिष्ठिराला पकडलं नाही. मला तरी वाटतंय आपण आम्हाला शत्रू पक्षाचे समजताय. द्रोण म्हणाले, राजा, अरे मी सदैव तुझ्याच कल्याणाचा विचार करतोय आणि तरीही तू मला दोष देतोयस. एक लक्षात ठेव, भगवान श्रीकृष्ण ज्यांचे रक्षक आहेत त्यांचा नाश कोणीही करू शकणार नाही. पण आज मी चक्रव्यूहाची रचना करून पांडवांच्या एका तरी श्रेष्ठ महारथीचा वध करतोच की नाही ते बघच. पण एक लक्षात असू दे, अर्जुनाला युधिष्ठिरापासून दूर करणं आवश्यक आहे. असं म्हणून द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना करायला सुरुवात केली. याच वेळी संशप्तकांनी अर्जुनाला पुन्हा युद्धाचं आव्हान केलं आणि अर्जुन त्यांच्याशी युद्ध करायला निघून गेला. युधिष्ठिर मात्र काळजीत होता. त्याला प्रश्न पडला, हा चक्रव्यूह कोण फोडेल? तेवढ्यात अभिमन्यूची आठवण त्याला झाली. त्यानं अभिमन्यूला आज्ञा केली, जा आणि चक्रव्यूहाचा नाश कर. अभिमन्यू म्हणाला, महाराज, माझ्या वडिलांनी मला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा तेवढंच सांगितलं, पण आतून बाहेर कसं यायचं ते मला माहित नाही. युधिष्ठिर म्हणाला, तू चक्रव्यूहाचा भेद करून आत जा. लगेचच आम्ही तुझ्या मागोमाग येऊ आणि शत्रूंचा नायनाट करू. त्यावर अभिमन्यू अतिशय अभिमानानं म्हणाला, महाराज, मी आज चक्रव्यूहाचा भेद करून तुमची सर्वांची काळजी दूर करून टाकतो. आणि बघता बघता अभिमन्यू रथावर चढला सुद्धा आणि त्यानं व्यूहाच्या तोंडापाशीच असलेल्या द्रोणाचार्यांवर जोरदार हल्ला चढवला आणि व्यूहात प्रवेश केला. हे बघताच पांडवांचे वीर सुद्धा त्याच्या मागोमाग व्यूहात शिरण्याचा प्रयत्न करायला लागले. अभिमन्यू चक्रव्यूहात घुसून तुंबळ युद्ध सुरू केलं. त्याचा हा आवेश बघून कौरवांचे श्रेष्ठ योद्धे सुद्धा लागून गेले. अनेक कौरव सैनिकांना त्यानं यमसदनास पाठवलं. सगळ्या कौरव सेनेची नुसती दाणादाण उडवून टाकली. सैन्य वाट पडेल तिकडे पळायला लागले, पण स्वतःच्या चक्रव्यूहात अडकायला सुद्धा लागले. दुर्योधनाला हा प्रकार बघवेना. शेवटी तोच अभिमन्यूच्या समोर आला. त्याच्या मदतीसाठी द्रोण, शकुनी, बृहद्बल, शल्य असे कौरवही पुढे सरसावले. त्यांना बघताच अभिमन्यूनं झुमनाद केला आणि काय आश्चर्य, जो तो जिथल्या तिथे नुसता उभा राहिला. कुणाचं काहीच चालेना. अभिमन्यूनं त्यांना एक चुटूक दाखवण्यासाठी आपल्या भात्यातला एक भयंकर बाण काढला आणि कर्णावर सोडला. तो बाण कर्णाचं कवच फोडून पृथ्वीत घुसला आणि मग अभिमन्यूनं बाण मारण्याचा जो काही सपाटा सुरू केला की बस. त्याच्याकडे बघत प्रत्येक जण हाच विचार करायला लागला, हा एवढा छोटासा मुलगा बाण काढतो केव्हा आणि सोडतो केव्हा? अभिमन्यूचं ते शौर्य, धैर्य पाहून द्रोणाचार्यांना राहवलं नाही. ते कृपाचार्यांजवळ आले आणि अभिमन्यूची प्रशंसा करायला लागले. हे नेमकं दुर्योधनानं ऐकलं. तो खूप खवळला आणि म्हणाला, मित्रांनो, हे आचार्य पांडवांच्या प्रेमामुळे अभिमन्यूचं रक्षण करताय, तेव्हा यांच्यावर विसंबून न राहता आपण एकत्रितपणे अभिमन्यूचा वध करूया. हे ऐकताच दुःशासन म्हणाला, महाराज, तुम्ही मुळीच काळजी करू नका. या मुलाचे फार लाड झालेत. आता मलाच या अभिमन्यूला ठार करावं लागणार आहे. असं म्हणून दुःशासन अभिमन्यूवर धावून गेला. आपल्यावर चाल करून येत असलेल्या दुःशासनाला बघताच अभिमन्यूचा राग मस्तकाला भिडला. द्रौपदीची विटंबना करणारा तूच नाही का? थांब नराधमा, आता गाठ माझ्याशी आहे. असं म्हणून सपा 25 बाण त्यानं त्याच्या अंगावर फेकले. त्यात तो बेशुद्ध पडला. हळूहळू द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, बृहद्बल आणि कृतवर्मा या 6 महारथींनी अभिमन्यूला घेरलं. पण अभिमन्यू जराही विचलित झाला नाही. उलट त्यानं वृंदारक आणि बृहद्बल या महारथींना ठार करून टाकलं. हे बघताच
10,000 राजगण युद्धातून पळून गेले. जयद्रथानं सर्व पांडव सैन्य रोखून धरल्यामुळे एकट्या अभिमन्यूचं काहीच चालेना. तो तरी एकटा किती जणांची आणि किती वेळ लढणार. हळूहळू कौरव सैन्य त्याला घेरू लागले. त्यावेळी कर्णानं द्रोणाचार्यांना विचारलं, आचार्य, हा बालवीर आपल्या सेनेला आणि महारथींना ठार मारतोय, तेव्हा याला ठार मारण्यासाठी एखादा उपाय लवकर सांगा. यावर द्रोण म्हणाले, उपाय फक्त एकच आहे, तो म्हणजे याला शस्त्रहीन करून मगच ठार मारायचं. कारण सर्व देव जरी एकत्र आले तरी याला ठार मारू शकणार नाही. कर्णानं लगेच शरवृष्टी करून अभिमन्यूचं धनुष्य तोडून टाकलं. ध्वजान रथाचे घोडे ठार केले. कृपाचार्यांनी एकाएकी बाल अभिमन्यूवर एकदम हल्ला केला. अभिमन्यूनं ढाल तलवार घेऊन शत्रू सेनेची कापाकापी सुरू केली. तेव्हा द्रोणाचार्यांनी मंत्र म्हणून एक बाण तलवारीवर सोडला आणि तलवारीचे 2 तुकडे केले. कर्णानं बाण मारून त्याची ढाल नष्ट केली. तेव्हा अभिमन्यूनं रथचक्र हातात घेऊन द्रोणाचार्यांवर धावून गेला. त्यावेळी बिचाऱ्या अभिमन्यूच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. सारी वस्त्र रक्तानं लाल लाल झाली होती. मग सगळ्यांनी मिळून त्याच्या चक्राचेही तुकडे तुकडे करून टाकले. मग अभिमन्यूनं हातात गदा घेतली आणि तो अश्वत्थाम्यावर तुटून पडला. जोरदार गदा युद्ध झालं. अश्वत्थामाला कळून चुकलं की आता माझं काही खरं नाही आणि तो पळून गेला. मग दुःशासनाचा पुत्र गदा घेऊन अभिमन्यूवर तुटून पडला. खरे बिचारा एकाकी अभिमन्यू. अगोदरच तो इतका थकला होता. आता त्याच्यानं नीट गदाही फिरवली जात नव्हती. तरीही सगळं बळ एकवटून तो दुःशासन पुत्राशी गदायुद्ध करू लागला. दोघही एकमेकांवर गदा प्रहार करून बेशुद्ध पडले. पण दुःशासनाचा पुत्र अगोदर शुद्धीवर आला. अभिमन्यू सावध होऊन उठून बसणार इतक्यात त्यानं त्याच्या डोक्यावर गदा मारली. काही क्षणापूर्वीच विजेसारखा सळसळणारा वीर बालक एकदम शांत झाला. त्याला कपटानं मारलं. आकाशातले देव ते सुद्धा हादरले आणि आश्चर्य करू लागले. म्हणाले, द्रोणाचार्यांनी आणि 6 महारथींनी एकाकी अभिमन्यूला ठार मारला. हा फार मोठा अधर्म घडलाय, फार मोठा अधर्म. अभिमन्यूच्या मृत्यू पांडवांवर दुःखांचा डोंगर कोसळला. इतक्यात सूर्यास्त झाल्यामुळे दोन्ही सैन्यानं युद्ध थांबवलं आणि आपापल्या शिबिराकडे परत गेले. अभिमन्यूचा वध झाल्यामुळे पांडवांच्या शिबिरात सर्वजण अत्यंत शोकाकुल झाले होते. अर्जुन थोड्याच वेळात परत येईल. त्याला ही दुःखद बातमी कशी सांगायची हाच प्रश्न सगळ्यांसमोर होता. थोड्या वेळानं अर्जुन युद्ध करून परत आला. तो काय बघतो, प्रत्येकाचे चेहरे पडलेले. त्यानं प्रश्न केला, आज तुम्ही इतके दुःखी का? माझा अभिमन्यू कुठे? माझा अभिमन्यू मला दाखवा, नाही तर मी माझे प्राण देईन, माझे प्राण देईन. अर्जुनाला उत्तर देण्याचं धाडस कोणातच होईना. शेवटी मन घट्ट करून कातर आवाजात युधिष्ठिरानं सगळा वृत्तांत अर्जुनाला सांगितला. हे ऐकून अर्जुनाला खूप वाईट वाटलं. आपल्या अभिमन्यूच्या वधाला जयद्रथच कारणीभूत आहे हे लक्षात येताच अर्जुन अतिशय क्रुद्ध झाला. तो सर्वांना उद्देशून म्हणाला, वीरांनो, मी प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्यास्ताच्या आत मी जयद्रथाचा वध केला नाही तर मला ब्रह्महत्येचं पाप लागून मी नरक यातना भोगेन. उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाचा वध झाला नाही तर मी चिताग्नीत प्रवेश करीन